डॅनी पंडित का पवन वागुलकर? पहिलं प्रेम असं कसं सांगणार, पहिलं प्रेम कोण होतं? मला बायकोचंच नाव घेणार मी. तसे हे सगळे चाळे माझ्या आधी करून झाले होते एफ-सी रोड वगैरे, त्यामुळे आता तेवढं असं त्याचं आकर्षण राहिलेलं नाहीये. पण त्याच्यानंतर उलट मला मुलींनी अनफॉलो केलं. अरे त्याला गर्लफ्रेंड आहे, ह्याला गर्लफ्रेंड आहे, आणि मला असा राग आला, अरे आपल्याला काहीच नाही. असं तिला कसं काय वाटलं मला नाही माहिती, पण मला तर असं कधी डोक्यात पण नव्हतं लग्नाचं वगैरे. नाही, ते आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं मला अवॉर्ड असेल, म्हणजे अवॉर्ड ते ट्रॉफी बिफी काही नसेल, पण ते एक वाक्य, आणि आत्तापर्यंतचं नाही, पुढपर्यंतचं कायमचं ते एक जी गोष्ट आहे की ती कायम लक्षात राहील. नमस्कार, मी प्रणव ढमाले. फॉर द पीपलच्या सोशल इन्फ्लुएन्सर या नव्या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जिथं शूट करतोय ते आहे स्थळ पुणे. पुणे अनेक गोष्टींसाठी जगप्रसिद्ध आहे. पुण्याला लाभलेला सांस्कृतिक वारसाही मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा इतिहास, ते चितळ्यांची भाकरवडी यासारख्या अनेक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. इतकं सगळं असूनही पुण्याला एका गोष्टीवरून डिवचलं जातं. तो आहे पुणेकरांचा स्थायी भाव असणारा पुणेरी स्वाभिमान. आणि हाच स्वाभिमान आणि अभिमान हा जगात पोहोचवणारा एक सोशल किड आज माझ्यासोबत आहे, अथर्व सुदामे. अथर्व, तुझं फॉर द पीपलमध्ये खूप खूप स्वागत. आणि नुकतंच 1 मिलियनचा टप्पा इंस्टाग्रामवर क्रॉस केलास, त्यासाठी तुझं अभिनंदन सर्वप्रथम. पहिलाच प्रश्न असा आहे की 1 मिलियन वगैरे झालं, कशी फिलिंग असते रे? म्हणजे एकेकाळी आपल्याला आपल्या गल्लीत किंवा आपल्या बिल्डिंग सोडून कोण बाहेरचे ओळखत नाही, पण आज 1 मिलियन लोक आपल्याला ओळखतायत, आपल्याला बघतायत. कशी फिलिंग असते? फिलिंग चांगलंच असतं की आपल्याला एवढी लोक ओळखतायत, पण असं वेगळे पण जाणून मी देत नाही, कारण का मी त्याच लोकांबरोबर अजून आहे. मी जे आधी सुरुवातीपासून ज्या लोकांमध्ये राहायचो, खेळायचो, वावरायचो, त्याच लोकांमध्ये मी अजून पण आहे. त्यामुळे असं मला वेगळं कुठलं फिलिंग नाहीये. तर थोडंफार काहीतरी बदल होतात की लोक येता जाता त्यांना आपण दिसलो की विचारतात की अरे तुम्ही हे करता, फोटो काढायला येतात, एवढाच फक्त बदल आहे. बाकी असं माझ्या पर्सनली आयुष्यात असा काही बदल नाहीये. पण सोशली बाहेर फिरताना, म्हणजे आता पुणेकर म्हटलं की एफ-सी रोडवर फिरायला आवडणार आहे, म्हणजे असंच रॅन्डमली आपण पेठांमधून चालत जातो, तसंच अजूनही जातोस की अजूनही लोक मी भेटतात म्हणून टाळतोस जाणं? नाही, मी टाळत काहीच नाही. मी जातो फक्त चेहऱ्याला मास्क बिस लावून जातो, पण असं काही टाळत नाही. आणि एफ-सी रोडवर जाणं वगैरे, तसे हे सगळे चाळे माझ्या आधी करून झाले होते एफ-सी रोड वगैरे, त्यामुळे आता तेवढं असं त्याचं आकर्षण राहिलेलं नाहीये. पण ऑब्व्हियसली मी व्हिडिओच बाहेर पडून करतो, म्हणजे मला घराच्या बाहेर पडावंच लागतं त्याच्यासाठी. त्यामुळे आरामात जातो, फक्त थोडी काळजी घेऊन जातो. आणि आता लग्न झालंय त्यामुळे एफ-सी रोडवर फिरण्याचा तसा काही प्रश्न नाही. या सगळ्या कंटेंट क्रिएशनची सुरुवात कशी झाली? पहिला व्हिडिओ कुठला केला होता किंवा कोणासोबत केला होतास? पहिला व्हिडिओ खरं तर माझ्या घराच्या खाली पवन जो आहे, माझ्या व्हिडिओत पण आत्ता असतो, पवन वाघुलकर, तर त्याचं केकचं दुकान होतं माझ्या घराच्या खाली. तर तिथं आमची मैत्री झाली, आणि तिथं मीही कॉलेजला जायचो नाही फार, आणि तो कॉलेजला कधी गेलाच नाही. त्यामुळे काय करणार दिवसभर, तर आम्ही टाइमपास काहीतरी एकमेकांमध्ये व्हिडिओ शूट करत बसायचो, आणि ते कधी टाकले नाहीत. पण मग त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी सगळे मित्र म्हटले की टाक काहीतरी टाक, म्हणून मी घरात व्हॅलेंटाईन डे होता, म्हणजे येणार होता 2-3 दिवसांनी, आणि मी बघितलं लहान मुलांचे स्टेटस वगैरे की अरे त्याला गर्लफ्रेंड आहे, ह्याला गर्लफ्रेंड आहे, आणि मला असा राग आला, अरे आपल्याला काहीच नाही. म्हणून मी असं टाइमपासमध्ये एक तो व्हिडिओ बनवला स्वतःचाच, असं सेल्फी ठेवून, आणि टाकला. त्याला भरपूर कमेंट्स आले, आणि म्हणजे त्या मनाने भरपूर कमेंट्स आले. म्हटलं अरे हे चांगलं आहे. मग तिथनं सुरुवात झाली. पण मला वाटते सुरुवात म्हणायला गेलं तर खूप आधीपासून 3-4 वर्षापासून ती झाली होती, कारण का मी फक्त ते टाकलं नव्हतं, ही व्हिडिओ मी पोस्ट केली. मग पहिलीच व्हिडिओ व्हॅलेंटाईन्स डे, तिला एवढे रीच गेले, त्यात तू दुःख बोलून दाखवलं होतंस प्रत्येक सिंगल मुलाचं. त्याच्यानंतर मुली आल्या का नाही? किती आल्या? दुःख नव्हतं बोलून दाखवलेलं. मी हे सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की लहान लहान मुलं जे हे करतायत की माझी गर्लफ्रेंड, मला पण लोनली फील होते आणि हे होते असं तसं, तर हे असलं काही फालतू काही नसतं. लोनली बिनली, अजून तू लहान आहेस, म्हणजे तुला हे कळणं एवढं पण तू मोठा झालेला नाही. मी अशा प्रकारे ते मांडलं होतं. पण त्याच्यानंतर उलट मला मुलींनी अनफॉलो केलं. नाही, असं काही नाही झालं. पण असं काही होत नाही की एका व्हिडिओवरनं कोणी मुली वगैरे, पण आवडला होता लोकांना व्हिडिओ. मग ते एवढं, म्हणजे आता तो कॉन्सेप्ट केलास, मुलींचं इंटरॅक्शन बरंच वाढलं असेल, पण मग रुचाची भेट कशी झाली? आणि तिच्यासोबत लग्न करू शकतो, अख्खं आयुष्य घालवू शकतो, असं कधी वाटलं? काय लव्ह स्टोरी? असं तिला कसं काय वाटलं मला नाही माहिती,
पण मला तर असं कधी डोक्यात पण नव्हतं लग्नाचं वगैरे, कारण का माझं वय तेव्हा लहान होतं आणि मी जस्ट हे सुरुवात केली होती करायला. पण काय ते हळूहळू होत गेलं आणि मला वाटते की ते एकत्रच हे चालू होतं की मी कॉन्टेंट क्रिएशन पण तेव्हा एका फास्ट ग्रोथ होत होती त्याच्यात आणि ही साईड बाय साईड चालू होतं. त्यामुळे ते एकत्र जुळून आलं आणि ते झालं. असं काही मलाही वाटलं नव्हतं की असं लग्न होईल माझं किंवा कॉन्टेंट क्रिएशन ह्या बेसवर माझं लग्न होऊ शकतं, असं कुठल्याच बाजूनी वाटलं नव्हतं कधी. ज्या सगळ्या गोष्टींपासून हे सुरू झालं, माझ्या मते तुझा सगळ्यात गाजलेला कॉन्टेंट जे काढले आपण, तर त्यात एक कॉन्सेप्ट आहे स्थळ पुणे. पुणेकरांचा, मी जसं इंट्रोमध्ये बोललो, पुणेकरांचा स्थायी भाव आहे पुणेरी स्वाभिमान, आणि तो अभिमानानं तू जगभरात पसरवतो. ही कॉन्सेप्ट कशी सुचली किंवा कोणाकडे बघून हे सुचलं की हा असं आपण करू शकतो? कोणाकडे बघून नाही, मी जिथे राहतो शनिवार नारायण सदाशिवपेठ, तिथे ह्या गोष्टी म्हणजे अशा सर्रास होत असतात. तिथं तुम्हाला काय असं गरज नाही बाहेर पडून बघायची की अरे हे असं होतंय का. तुम्ही खाली उतरल्या ह्या गोष्टी होत असतात. तर त्याच्यात थोडं एक्झॅजरेशन करून मी ते दाखवतो की अगदी मी जेवढं बोलतो फाडकन तेवढं असं कोण बोलत नाही, पण असं खोड्या होत असतात. त्यामुळे इन्स्पिरेशन हेच आहे की मी जिथं राहिलोय आयुष्यभर, त्यामुळे मला हे अशा हजार गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे असं काही बाहेर पडावं लागत नाही मला की कॉन्टेंट शोधू वगैरे. एक काहीतरी मिळालं की मग त्याच्यातनं ते आता मांडायचं कसं, हा माझा भाग झाला. पण ते कुठं ना कुठेतरी सापडतं, तर तेच इन्स्पिरेशन. त्याची काहीतरी प्रोसेस असेल ना, म्हणजे समज एखादा कॉन्टेंट सापडलाय तुला, येताना तुला काहीतरी दिसला आत्ता इंटरव्ह्यूला, पण तो मांडण्यासाठी वेगळी काय प्रोसेस असते? स्क्रिप्टिंग करतोस किंवा कॅरेक्टर डिसाईड करतो, काय कसं? स्क्रिप्ट आता म्हणजे आपल्याला कॅरेक्टर कुठलं सुचतंय त्याच्यावर डिपेंड आहे की लिहायचं का नाही. एखादं जर छोटं असेल तर काही लिहिण्याची गरज नाही, पण मग काही वेळेस मग लिहावं लागतं की हे डायलॉग घेऊ, अशा पद्धतीने ते शूट करू. मग ते शूट करताना सोपं जातं. तर ते अशीच पद्धत आहे, म्हणजे अशी ठरलेली कुठली प्रोसेस नाही आहे. जसं सुचतंय त्यावरून ठरतं की आता लिहायचं का नाही, मग लिहिलं तर काय लिहायचं, मग त्याच्यात कशा पद्धतीने लिहायचं, हे त्याप्रमाणे ठरतं. अनेक कंटेंट असे असतात जे प्रेक्षक उचलून धरतात, तो खूप हिट होतो, पण काही कंटेंट असे पण असू शकतात की जे बॅकफायर करतात. असा कुठला कंटेंट कधी बॅकफायर झालाय का, ज्याच्यानी अडचणी वाढल्या आहेत किंवा काही? नाही, बॅकफायर असं नाही झालेला, म्हणजे तेवढा हिट झाला नाही असं झालं असेल. पण बॅकफायर म्हणजे काय की लोकांना आवडला नसेल किंवा हे आवडला नसेल असं होऊ शकतं 100% की आवडणार नाही. तशा काही प्रतिक्रिया नाही आल्या पण कधी? म्हणजे आक्षेप असा कोणी घेतला नाही की तू हे का करतोय, पण आवडलं नसेल असं 100% झालं असेल. मग तू तुझ्या रील्स ज्या पोस्ट करतोस त्याच्या खालच्या कमेंट्स कधी वाचतोस की नाही? म्हणजे कमी, खूप कमी. एखादी वाचतो. आवडलेली कमेंट आणि एखादी नावडलेली कमेंट? नाही, म्हणजे असं आवडलेली कमेंट जे कोणी हसतं, ज्यांना हसू येत असेल तर ते आवडतंच. मग त्याच्यात काही त्यांनी लिहिलं नाही तरी असं काही नाही की लिहायलाच पाहिजे काही. ते हसले म्हणजे झालं, आपण त्याच्यासाठीच टाकलंय. पण न आवडणारी कमेंट मी एवढी अशी लक्षात ठेवतच नाही, कारण का ती आवडलेलीच नाही, मग कशाला ते लक्षात ठेवायची. पण या सगळ्या गोष्टीत जेव्हा आपल्याला कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक करतो त्यावेळेस ती एक भारी फिलिंग असते, आणि ज्यावेळेस तो कौतुक करणारा माणूस राज ठाकरे असतो त्यावेळेस ती आणखी भारी फिलिंग असते. ती कसं फिलिंग होतं जेव्हा राज ठाकरेंनी सगळ्यांसमोर, म्हणजे रीलवाज पुरस्कार सुरू होता मनसेचा, त्यात सगळ्यांसमोर उठवलं, तू माझा आवडतायस असं म्हणून कौतुक केलं, ते काय फिलिंग होतं? नाही, ते आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं मला अवॉर्ड असेल. म्हणजे अवॉर्ड ते ट्रॉफी-बिफी काही नसेल, पण ते एक वाक्य आणि आत्तापर्यंतचं नाही, पुढपर्यंतचं कायमचं ते एक जी गोष्ट आहे की ती कायम लक्षात राहील आणि त्याला सबस्टिट्यूट काय असू शकत नाही. म्हणजे त्यांना मी पण मानतो, सगळेच आपण त्यांना मानतो आणि त्यांनी असं करणं किंवा त्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्या वातावरणात की तिथं सगळे रीलच करणार आहेत आणि त्याच्यातनं एकट्याला असं प्रेक्षकांमधनं उठवणं वगैरे, असं फक्त आपण स्वप्नच बघू शकतो की असं काहीतरी होईल आणि पण ते झालं आणि त्यामुळे ते कायम लक्षात राहील. त्याला काही सबस्टिट्यूट नाही. मग त्यांनी हे कौतुक केलं, म्हणजे पहिलं तर राज ठाकरे म्हटलं की त्यांच्या समोर जायला घाबरत असते प्रत्येकाची, की त्यांच्या समोर जाऊन बोलणार पाहिजे. त्यांनी कौतुक केलं, यानंतर घरच्यांची, मित्रांची काय प्रतिक्रिया होती? नाही, मला प्रतिक्रिया खूप उशिरा कळली, कारण का प्रतिक्रिया येऊस्तोपर्यंत मी तिथं कार्यक्रमातच होतो, त्या शोमध्ये होतो. त्यामुळे माझा मोबाईल बंद होता आणि जसा मी मोबाईल उघडला तसं ऑलरेडी न्यूजमध्ये गेलं होतं किंवा मला घरच्यांचे, मित्रांचे सगळे मेसेज आलेले की असं-असं झालं, न्यूजमध्ये तू दिसतोयस किंवा हे, आणि मला माहीत नव्हतं की हे न्यूजमध्ये पण दिसणार आहे. काहीच हे नव्हतं. पण आता ऑब्व्हियसली राज ठाकरेत म्हटल्यावर ते होणारच. पण त्याचा इम्पॅक्ट एवढा होता की माझे त्या एका वाक्यानी, त्या ह्यानी 3 दिवसात साधारण 1 ते 1.5 लाख फॉलोअर वाढले.
त्या एका वाक्याने फक्त, आणि मग तो इम्पॅक्ट फक्त त्याच माणसाचा असू शकतो. आता हे सगळं आपण आतापर्यंत रील्स आणि याच्या संदर्भात बोललो, याच्याशिवायही तुझ्या अनेक आवडी आहेत ज्यात क्रिकेट प्रायोरिटीने येतं. तर काय कसं आहे अथर्वचं क्रिकेट वेड कधीपासून सुरू झालं किंवा काय? क्रिकेट वेळ लहानपणापासून सगळ्यांना जसं असतं, आपल्या मध्यमवर्गीय म्हणजे कुठल्याही वर्गाच्या मुलाला ते क्रिकेटचं वेड असतंच आपल्या इकडे. त्यामुळे तसंच सुरू झालं, आणि माझ्या आजूबाजूला सगळी मुलं क्रिकेट खेळणारी, आणि हे गल्लीत ह्याच्यात ग्राउंडवर जाऊन तेव्हापासून खेळतोय मी. त्याच्यानंतर जॉईन पण केलं होतं, त्या कॉलेजच्या टीममध्ये मी होतो, शाळेच्या टीममध्ये होतो, डेक्कन जिमखान्याला मी खेळायचो 5-6 वर्ष. त्यामुळे ते क्रिकेटचं वेड आहे, क्रिकेट बघण्याचं त्याहून जास्ती वेड आहे. त्यामुळे मग तू क्रिकेट कधी आपण क्रिकेट खेळावं किंवा मोठ्या लेवलला म्हणजे ऍक्च्युली प्रोफेशन म्हणून क्रिकेट खेळावं याच्यासाठी? नाही, आधी इच्छा माझी तीच होती की प्रोफेशन म्हणून क्रिकेटर व्हावं किंवा असं काहीतरी व्हावं. त्याच्यासाठीच मी ते क्रिकेट जॉईन केलं होतं, पण ते काही झालं नाही ऑब्व्हियसली. त्यामुळे मी आता मग इथं विनोद करतोय, नाहीतर मी क्रिकेटर झालो असतो. हे सगळं तू करतोयस तुझ्यामुळं किंवा आत्ताचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्यामुळं इन्फ्लुएन्स होणारे अनेक जण आहेत. आणि आता प्रत्येकाला वाटते की आपण एखादी व्हिडिओ करू, आपण फेमस होऊ, आपल्याला पैसा सुरू होईल. खरंच या फील्डमध्ये किती पैसा आहे रे? की आता भविष्यात जे लोक विचार करतायत ह्याला प्रोफेशन म्हणून बघण्याचा, त्यांनी कितपत करावं? की किती हिट होण्याचे चान्सेस आहेत, सक्सेस रेट किती आहे आणि किती पैसा मिळू शकतो? नाही, सक्सेस रेट असा कुठल्याच क्षेत्रात आपण सांगू शकत नाही की हा सक्सेस रेट आहे. उद्या तू क्रिकेटचं म्हणला तर लाखो लोक उतरत असतील खेळायला, त्याच्यातले 11 जणच आपल्याला खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे आपण आता ह्याच्यात पण तसंच झालेलं की दिसताना दिसते की अरे हे रील करतात, चल आपण पण करूया. पण मला वाटते की आपल्यात खरंच ते आहे का नाही हे बघायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे लोकांना वाटते ना की रील्स आहे, मग चला रील चालू करू आणि मग आपण एक व्हिडिओ करू, मग आपण हिट होऊ, तसं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधी काहीतरी तुमच्यात कला पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. ते चुकीचं पण असेल, कारण का एखादा असं पण असेल की ज्यांनी आधी काही केलं नसेल आणि आता तो रीलवर खूप मजा करतोय, असंही असेल. पण मला वाटतं की काहीतरी एक पाहिजे की बाबा तो काहीतरी गाण्यात हुशार पाहिजे, ॲक्टिंगमध्ये, म्हणजे ते तुम्हाला काहीतरी ते सस्टेन व्हायला तुम्हाला तिथं जर एखादी व्हिडिओ हिट कोणीही करू शकतं, कारण का तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही काहीतरी टाकलं की तुम्ही हिट होणार आहे. पण तुम्हाला कायमचं जर ते करिअर म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही पहिला असं ठरवू नका की मी हे करिअर म्हणून घेणार आहे. कारण का आम्ही ठरवताना असं आम्हाला माहितीच नव्हतं याचं करिअर पण असतं किंवा ह्याच्यातनं पैसे मिळतात हे माहीत पण नव्हतं. ते आमच्या बाबतीत झालं आहे नशिबाने, पण ते प्रत्येकाच्या बाबतीत होईल की नाही माहीत नाही. त्यामुळे त्यांनी तो डिसिजन घेताना एकदम व्यवस्थित विचार करून घ्यावा. पण घेतला आणि तुम्ही तुमच्यात जर खरंच कला असेल तर याच्यासारखा प्लॅटफॉर्म नाही आहे. म्हणजे कारण का तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ टाका, तुम्हाला पाहिजे ती व्हिडिओ टाका. तुम्हाला कोणी रिस्ट्रिक्ट करणार नाही की तुम्ही अशी व्हिडिओ करू नका, तशी करू नका. तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. तुम्ही स्वतःला डिरेक्ट करू शकता, 4 लोक आणू शकता, अजून काही करू शकता. मग आता तू जरी तुझं श्रेय म्हणजे तुझ्या सक्सेसचं श्रेय नशिबाला देत असलास तरी तू प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचलायस. 1 मिलियन झाले, आनंदाची गोष्ट आहे. पुढं काय? अथर्व सुदामेचा फ्युचर प्लॅन काही असेल ना की बाबा आता याच्यानंतर आपल्याला हे करायचंय, एखाद्या फिल्ममध्ये जायचंय किंवा काय, असा काही प्लॅन आहे का? नाही, असं मला काहीच नाही. कारण का मी जसं म्हणलं ते हेच मी ठरवलं नव्हतं कधी की असं काहीतरी करायचं. मी फक्त मला जे आवडतं ते करत राहतोय. म्हणजे आत्ता पण असं जर कोणी मला म्हणलं की ही व्हिडिओ तू कर, अशा टाईपची कर, तर मी नाही करणार. मला जर आवडली तरच मी करीन. तर तसंच मी आलो ह्याच्यात, या फील्डमध्ये, की बाबा मला आवडते म्हणून मी हे करतोय. आणि आपोआप मी ह्या क्षेत्रात आलो, आपोआप मी इंस्टाग्रामवर आलो, आपोआप मला लोक कॉन्टेंट क्रिएटर म्हणायला लागली. अजून मलाही नाही, मी अजून कधी म्हणलं नाही की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, मी इन्फ्लुएन्सर, किंवा बाहेर मला कोणी विचारलं तू काय करतो, मी आपलं मजेशीर गंमत व्हिडिओ करत असतो, मला जे आवडतं ते असंच सांगतो, असं मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि असलं काही सांगत नाही. त्यामुळे मीच आपोआप लँड झालेलो इथे. त्यामुळे मी अजून पुढचं काय ठरवणार? जो माणूस न ठरवता इथं आलाय तर तो पुढचं कशाला ठरवेल? फक्त एवढंच आहे की बाबा मला जोपर्यंत मी काम करतोय ते मला आवडतं ते करायला मिळालं पाहिजे. मग मी ते भले काही करू, मला असं काही नाही की मला हेच काम करायचं आहे, असंच पाहिजे. मला जे आवडतं ते करायला मिळालं पाहिजे. तुला विनोद करायला आवडतो जो तू करतोस, तुला क्रिकेट प्रचंड आवड आहे, त्यात पण तू मध्ये काही ना काही कंटेंट करत असतोस. याच्याशिवाय एक आवड आहे तुझी, अनेकांना माहिती आहे, काहींना माहिती नसेल, गायन. हा, हे वेळ कुठून लागलं? गायन गायची आवड नाही, गाणं ऐकायची खूप आवड आहे मला. पण चांगलं गातोस, चांगला गातोस तू? नाही गात असं मी म्हणजे बाथरूम सिंगर आहे असं काही हे नाहीये. पण नाही, मला पण 2 ओळी जाता आता आपल्या प्रेक्षकांसाठी. अरे मग जातीलच कायमची तुमच्या ह्याच्यावरच जातील. ठीक आहे, तरी
शोज वगैरे करतोस तू गाण्याचे? नाही, ते शोज आणि ह्याचा भाग वेगळा आहे. चांगला तिथे- गातोस तसा? नाही, चांगला गातो आता तुला म्हणावंच लागेल कारण की तिथं बसलाय, पण नाही तिथं नाही, चांगला सूर द्यायला लोक असतात. इथं आता काही हे नाहीये. पण गायनाची आवड म्हणजे मी लहानपणापासून चांगली गाणी ऐकतोय, त्यामुळे ती आपोआप चांगली गाण्यांची आवड लागलेली. आणि मला एवढं माहितीये की मला चांगला गाता येत नसली तरी चांगलं गाणं काय आहे एवढं नक्की कळतं. म्हणजे हे मी 100% सांगू शकतो की हा मला चांगली गाणी ऐकायची कुठली हे माहितीये. बघ गाणं ऐकवत नाही तर आवडतं गाणं तर सांग. आवडतं गाणं एक म्हणजे काय, आता मी गाणी ऐकतो ती शक्यतो जुनीच ऐकतो. म्हणजे किशोर कुमार, मोहम्मद रफी. किशोर कुमारचं कुठलंही तुम्ही गाणं घ्या ते मला आवडतं, असं काही नाही. जाता आता एक फन सेगमेंट करूयात. बर. रॅपिड फायर. हम्म. माहिती असेल गेम. इन्स्टंट रिएक्शन. पहिलं प्रेम. पहिलं प्रेम प्रेम म्हणजे माणूस म्हणतोय का तू काय नाही. कशा- हा ऍज अ कामातलं म्हणतोय? कामातलं नाही, पहिलं प्रेम म्हणजे मुलगी? कितवीत असताना मुलगी. आपल्याला नाही का शाळेत अच्छा, असताना मॅडम पहिलं आवडतात. प्रेम कधी पहिलं प्रेम झालं? कधी झालं किंवा कोण होतं? पहिलं प्रेम असं कसं सांगणार? पहिलं प्रेम कोण होतं? मला बायकोचंच नाव नाही. ठीक आहे, चल हा प्रश्न स्किप करूयात. हम्म. रील का क्रिकेट? रील रील रील. इन्फ्लुएन्सर का ऍक्टर? इन्फ्लुएन्सर तर मी नाही मानत स्वतःला, ऍक्टर म्हणलं आवडेल. अच्छा, आता तू अनेकांसोबत रील करतोस, त्यातले 2 जण आहेत जे अनेकदा तुझ्या रील मध्ये दिसत असतात. त्या दोघांपैकी एक चूज करायचंय. डॅनी पंडित का पवन वागुलकर? नाही नाही, असं दोघे तरी त्यातलं त्यात कोणासोबत रील करायला जास्त आवडते? नाही, रीलच करायला आवडती, त्यामुळे मी तर म्हणेन डॅनी पंडित, पवन वागुलकर तर आहेतच. कोणा मी झाडाबरोबर पण करेन. तुझ्या 2 कॉन्सेप्ट. स्थळ पुणे का शाब्दिक गुन्हेगार? तुला आवडणार पर्सनली. शाब्दिक गुन्हेगार ही डॅनी पंडितची कॉन्सेप्ट आहे. माझी शाब्दिक गुगली म्हणून हा, एक मी शाब्दिक त्याच्यात हा नाही, स्थळ पुणे. आणि तू राहतोस नारायणपेठ, बरोबर? म्हणजे पुण्याच्या पेठांमध्ये वावरत असतोस आणि आता बाहेर बघितलं तर पुण्याचा बराचसा विकास होऊ बघतोय. तर तुला कुठलं पुणे आवडतं? जुनं पुणे का नवं पुणे? ज्यात मेट्रो आणि हा विकास धरला तर ते नवं पुणे असं. विकास होत असेल तर चांगलंच आहे, पण मी जे राहतो तिकडं तो मला एरिया हा आवडतोच. पण मला नाही म्हणतात की ते जुनं पुणे असं, म्हणजे जुनं नाही आहे ते पुणे. ते पण नवीनच झालंय, तिथे पण नवीनच गोष्टी चालू आहेत. त्यामुळे जुनं असं नाहीये. म्हणजे तू सिटी एरिया म्हणतोय आणि हा. सिटी एरिया आणि बाहेरचा एरिया, बरोबर. त्यामुळे सिटी एरिया. अच्छा, हम्म. आता सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये मी एक गोष्ट सांगितलं होतं, पुणेकरांचा स्थायी भाव जो असतो तो पुणेरी स्वाभिमान, त्यावरून डिवचलं जातं. तर जाता आता अशा डिवचणाऱ्या लोकांना काहीतरी सांगायचंय तुला. त्याच्यावर आपण हा इंटरव्ह्यू एंड करणार आहे की 1 ते 4 झोपतात बाबा पुणेकर आळशी असतात, पुणेकर बरोबर रस्ता कधीच सांगत नाहीत किंवा तुसड्यासारखं बोलतात, असं म्हणून जे डिवचतात त्यांना काय सांगशील जाता जाता? त्या लोकांना काय सांगेन? नाही, तुम्ही असं करत राहा, म्हणजे आम्हाला अजून असं, माझ्यासारख्या माणसाला अजून असं कॉन्टेंट मिळेल. त्यामुळे तुम्ही या गोष्टी सगळ्या करा. डिवचा मुद्दा म्हणून लोकांना काही नाही, मला माझ्यासाठी ते चांगले. धन्यवाद अथर्व, तू आज आम्हाला इथे वेळ दिलास. या सेगमेंटचा पहिला इंटरव्ह्यू आम्ही तुझ्यासोबत शूट केला आणि याच्यासारखेच अनेक सोशल इन्फ्लुएन्सर्स आपल्या या सेगमेंटमध्ये येणार आहेत. त्या गोष्टीसाठी फॉर द पीपल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणखी कुठल्या सोशल इन्फ्लुएन्सरला तुम्हाला या ठिकाणी बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.